तारखेला तुम्ही आंदोलनाचा इशारा दिलाय. गृहमंत्री पुणे दौऱ्यावरती काय कराल? दिल्लीतल्या जंतर मंतरवर शांततेने शैक्षणिक पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेमध्ये बदल करण्यासाठी देशातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे आपलं राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मार्गाने शांततेने आंदोलन करत होते. त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी आणि RSSच्या साध्या वेशातल्या गुंडांनी ज्या निर्दयपणे, अमानुषपणे तिथल्या विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार केला, गोळीबार, प्लेनिंग गेटचे वापर केला, गोळीबार केला आणि अश्रुधुरांची नरकांडी फोडून त्या ठिकाणी वातावरण अतिशय खराब केलं. आणि या सर्व प्रकारामध्ये अनेक विद्यार्थिनी या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करावं लागलं. काहींची प्रकृती चिंताजनक होती. दिल्ली पोलिसांचे प्रमुख हे अमित शाह आहेत, कारण दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्र्याच्या अखत्यारीमध्ये येतं. म्हणून आम्ही अमित शाह यांना या ठिकाणी या सर्व घटनेला त्यांना आदेश कोणी दिले, त्याची चौकशी झाली का, अजूनपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे. आणि म्हणून अमित शाह यांनी हे उत्तर द्यावं, यासाठी 1 ऑगस्ट रोजी ते पुणे शहरामध्ये येणार आहेत. त्यावेळेला पुणे शहरामध्ये आम्ही जोरदारपणे निदर्शने करून काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार आहोत. त्यांचे टाईट सिक्युरिटी असते, कुठून कुठपर्यंत असं काही नियोजन झाले आहे का लोकेशन? आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आम्ही एकत्र बसून आज संध्याकाळी आणि उद्या सकाळपर्यंत 4-5 ठिकाणं निवडणार आहोत आणि त्या मार्गावरती 4-5 ठिकाणावरती आम्ही हे आंदोलनं करू. पुण्यातील एक पदाधिकारी का महाराष्ट्रातील? पुणे शहरातील पदाधिकारी. आणि माझं आव्हान आहे की या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ज्यांनी उभे राहिलेत त्यांनी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. पुणे पोलिसांनी परमिशन दिली या गोष्टीसाठी? परमिशन मिळो किंवा न मिळो, लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला आंदोलन करण्याचा हक्क आहे. आम्ही रितसरपणे पोलिसांकडे परवानगी मागणार आहोत आणि त्यांनी परवानगी जरी नाही दिली तरी अमित शाह यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली जाणार आहे.